नागपूरमध्ये युनियन बँकेविरोधामध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे। कुटुंबियांची मराठी तक्रार घेण्यास नकार, मनसेनं युनियन बँकेला काळं फासलेलं आहे। तर नागपूरमध्ये आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। युनियन बँकेच्या विरोधामध्ये मनसेनं हे आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी कुटुंबियांनी मराठीमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र युनियन बँकेनं याला नकार दिलेला होता आणि त्यामुळेच मनसेनं हे आंदोलन केलेलं आहे। प्रवीण मुधोळकर माझे सहकारी या संदर्भातल्या आंदोलनाची माहिती देत आहेत। प्रवीण, नेमकं आंदोलन कशासाठी सुरू आहे? 8 जून रोजी नागपूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये योगेश बोपचे नावाचा एक तरुण नातेवाईकासाठी डबा घेऊन जात होता। त्या ठिकाणून परत येताना त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला। या अपघातानंतर काही दिवसानंतर बोपचे कुटुंबियांना कोणी सांगितलं की युनियन बँकेमध्ये किंवा इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ज्यांचं अकाउंट असतं त्या अकाउंट होल्डरला 2 लाखांचा विमा मिळतो, 2 लाखाचा क्लेम करू शकता। हा क्लेम करण्यासाठी बोपचे कुटुंबीय हे युनियन बँकेमध्ये आले होते आणि युनियन बँकेमध्ये त्यांनी अर्ज दिला। अर्जासोबत FIR दिली। FIR ही मराठीत असल्यामुळे युनियन बँकेच्या लोकांनी त्यांना सांगितलं की ही FIR चालणार नाही, हे हिंदीत करून आणा किंवा हिंदी ट्रान्सलेशन करून आणा। त्यामुळे संपूर्ण प्रकरण हे मनसेपर्यंत पोहोचलं आणि मनसेनं या प्रकरणामध्ये आंदोलन केलं आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं मराठी डॉक्युमेंट हे नाकारले जाऊ शकत नाही आणि पोलिसांचा कारभार हा मराठीमध्येच असतो, स्थानिक भाषेमध्ये असतो। त्यामुळे मराठी भाषेला विरोध चालणार नाही असं मनसेचं म्हणणं आहे। या संदर्भात युनियन बँकेचं आणि पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीनं नाकारलं नाही आणि FIR जो आहे तो मराठीतच असतो आणि वेळोवेळी बँकेचे फ्रॉड होत असतील किंवा सायबर फ्रॉड होत असतील किंवा इतर बँकांच्या संदर्भात चोरी संदर्भातले काही गुन्हे असतात त्या सगळ्या याच्यामध्ये मराठी FIRच बँक घेते। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही असं युनियन बँकेचं आणि पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये बोपचे कुटुंबियांना FIR नाकारण्यात आला होता का त्या संदर्भात तपास जो आता सुरू आहे। निश्चित प्रवीण, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।